श्रीकृष्णांनी गोकुळ सोडल्यानंतर त्यांच्या बासरीचं काय झालं? राधाचा मृत्यू कसा झाला? नमस्कार. बासरीचा आवाज ऐकला की एक मनाला हरवून टाकणारं रूप डोळ्यासमोर येतं. हे रूप म्हणजे साक्षात प्रभू श्रीकृष्णांचं. कंसाच्या कैदेतून जन्म होताच मुक्त करून वसुदेवांनी श्रीकृष्णाला गोकुळात आणून सोडलं आणि यापुढचं त्याचं पूर्ण बालपण गोकुळात गेलं. याबाबतच्या अनेक कथा आपण वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण तुम्हाला हे माहीत आहे का, ज्या बासुरीच्या एका स्वराने पूर्ण व्रजनगरी दंग व्हायची, गोपिका मोहित व्हायच्या, कधी कधी त्या बासुरीचे करुण स्वर ऐकून तिथल्या जनावरांच्याही डोळ्यात पाणी यायचं. ही बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णांना जेव्हा गोकुळ सोडावं लागलं तेव्हा नंतर त्या बासरीचं काय झालं ते बघा. कृष्णांना आपल्या अगदी लहानशा वयातच गोकुळ सोडावं लागलं. त्यांच्या विदाईला गोकुळ अक्षरशः घळाघळा रडू लागलं होतं. आजही हा प्रसंग ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यांना नेण्यासाठी अक्रूर हे आले होते. तर कृष्णाच्या विदाईला गोकुळात नेमकं काय घडलं, त्यांची बासरी कुठे गेली? कारण यानंतर एकाही कथेत त्यांच्या बासरीचा उल्लेख दिसत नाही किंवा नंतरच्या काळात कृष्णांचे जेव्हा फोटो तयार केले गेले त्यातही ही बासरी आपल्याला कुठेच दिसत नाही. भगवान श्रीकृष्णांचं नाव घेतलं की आपोआप तोंडावर दुसरं नाव येतं, ते म्हणजे राधा. आजही एखाद्या पवित्र प्रेमाच्या गोष्टीला राधा कृष्णाची उपमा दिली जाते. असं म्हणतात, जेव्हा श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला निघाले होते तेव्हा तिथून निघताना त्यांनी सगळ्यांची भेट घेतली. या सगळ्यांमध्ये राधा देखील होती. खूपच भावुक होऊन राधा आणि कृष्णांनी एकमेकांना निरोप घेतला. कृष्णाने गोकुळ सोडल्यानंतर त्यांची बासरी कुठे गेली याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोक म्हणतात की कृष्णाने ती बासरी गोकुळातच सोडली, तर काहींचे मत आहे की त्यांनी ही बासुरी सोबत मथुरेला नेली. बरेच कथाकार आणि काही आध्यात्मिक अभ्यासक सांगतात की यावेळी कृष्णांनी आपली आठवण म्हणून राधेला आपल्या जवळ असलेली बासरी दिली. ही बासरी नंतर राधेने आयुष्यभर सोबत ठेवली आणि राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं प्रतीक ही बासरी ठरली. देशाच्या काही नामांकित माध्यमांनी प्रकाशित केलेल्या दुसऱ्या एका कथेत आपल्याला असं वाचायला मिळतं की गोकुळातून जाताना कृष्णांनी राधेला जेव्हा ही बासरी दिली त्यानंतर राधेने आयुष्यभर ही बासरी जीवापाड जपली. आपले सांसारिक आयुष्य पूर्ण जगून घेतलं. राधाने भगवान श्रीकृष्णांची शेवटची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि श्रीकृष्ण त्यासाठी प्रकट झाले. यावेळी कृष्णांनी जेव्हा राधेला बघितलं तेव्हा त्यांना मनापासून खूप आनंद झाला. श्रीकृष्ण आणि राधा हे अनेक वर्षानंतर एकत्र आले होते. एकमेकांना भेटल्यावर त्यांनी तासनतास एकमेकांशी गप्पा केल्या. एका प्रसंगानंतर श्रीकृष्णाने आयुष्यभर बासरीचा केला त्याग. राधेने कृष्णाला सांगितले की आपल्याला त्यांच्या तोंडून बासरी ऐकायची आहे. कृष्णांनीही राधेची ही अट मान्य केली आणि खूप वर्षानंतर राधेच्या एका इच्छेमुळे श्रीकृष्णांनी ही बासरी आपल्या ओठांना लावली. यावेळी त्यांनी अतिशय मधुर स्वरात ही बासरी वाजवण्यास सुरुवात केली. मंत्रमुग्ध झालेल्या राधेला ही बासरी ऐकतच राहावेसे वाटले आणि कृष्णही रात्रंदिवस बासरी वाजवत होते. पण वयामानाने राधा अतिशय कमकुवत झाली होती. बराच वेळ कृष्णाच्या तोंडून बासरी ऐकल्यानंतर राधेने आपले प्राण त्यागून दिले आणि राधेचे हे जाणे कृष्णाला अजिबात सहन झाले नाही. त्यांनी आपल्या हातातील बासरी तोडली आणि फेकून दिली. या प्रसंगातून राधा प्रेम खरोखर आपल्या समोर जिवंत होतं. अशा प्रकारच्या अनेक कथा सांगितल्या जातात, पण पुराणांचा अभ्यास केल्याशिवाय खरं काय ते समोर येणार नाही. व तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.